नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. वेलकम टू माय चॅनल. आणि केळवे बीच पर्यटन महोत्सव 2025 हा 18, 19, 20 एप्रिल रोजी सीतादेवी मंदिराच्या बाजूलाच आदर्श विद्या मंदिरच्या पटांगणावरती सुरू आहे. फ्रायडे तर झाला, आता सॅटर्डे संडे आहे. मस्त बीचवर एन्जॉय पण करता येईल आणि ह्या पर्यटन महोत्सवाचा आनंदही लुटता येईल. इथे बरेचसे स्टॉल्स वगैरे पण आहेत, शॉपिंग पण होऊन जाईल. महत्वाचा भाग आहे तो म्हणजे तारपा नृत्य. ते या ठिकाणी सादर होत आहे आणि त्यासोबतच पाहुण्यांचे आगमनही होत आहे. एक वेगळीच परंपरागत संगीताची आणि नृत्याची ऊर्जा हे तारपा नृत्य देत असतं. सुस्वागतम सुस्वागतम. माननीय श्री नरेश राऊत, उद्योजक व अध्यक्ष सोक्ष संघ, आपल्या व इतर सर्व मान्यवर प्रमुख पाहुणे, विशेष अतिथी, आपल्या सर्वांचं या केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघात सहर्ष स्वागत. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपप्रज्वलन करून करतो. ते एक हिंदू संस्कृतीचं, आपल्या परंपरेचं दीपप्रज्वलन हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा संस्कार आहे. दिव्यामुळे अंधकार दूर होतो आणि नवीन आशा उत्साहाची वृद्धी होते. त्याचबरोबर समुदायाच्या एकोप्याचं, शांतीचं आणि समर्थनाचं ते प्रतीक आहे. हे दीप आपल्या सर्वांच्या सहकार्यात आणि कल्चरल प्रोग्राम तर आहेतच, म्हणजे गावाकडची सगळी तुम्हाला इथे सगळं बघायला मिळेल. डान्स वगैरे, आदिवासी डान्स वगैरे. आणि हे स्टॉल्सचं आयोजन पण केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला इथे मोस्ट ऑफ सगळ्या वस्तू इथे मिळू शकतील. शॉपिंग करू शकाल तुम्ही. गावाकडचे असे वेगळं काही चित्र तुम्हाला इथे बघायला मिळेल. तसंच तुम्हाला ड्रेस मटेरियल, कुर्तीज आणि वेगवेगळ्या अशा हँडीक्राफ्ट वस्तू तुम्हाला इथे मिळून जातील, ज्या एकदम युनिक असतात. त्या तुम्हाला एक्झिबिशनमध्ये आणि स्टॉल्समध्येच मिळतात, अशा मिळू शकतील. गाड्या पण आहेत इथे, इलेक्ट्रिक सोलार ऊर्जेवाले काही आयटम्स आहेत. काहीतरी युनिक असं वेगळं तुम्हाला इथे मिळू शकेल. आणि फ्रायडेला म्हणजे काल इथे खूप गर्दी होती. सॅटर्डे संडे तर भरपूरच गर्दी होणार आहे. तुम्ही पण तुमचं टाईम काढून इथे अवश्य भेट द्या आणि या स्टॉलधारकांना आणि केळवेकरांना सपोर्ट करा. रेडीमेड ब्लाऊज पण आहेत, म्हणजे सर्व काही लेडीज खुश होतील असं सगळे आयटम्स इथे आहेत. मॅक्सी, नाईटीज म्हणा किंवा होममेड प्रोडक्ट्स आहेत, बॅग्स आहेत, सरबतं आहेत वेगवेगळ्या प्रकारची. आणि जे केळव्याचे खासियत जे पदार्थ इथे आहेत, केळव्याचा खास कोकणचा मेवा वगैरे, हे पण सगळं तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर अवश्य भेट द्या. 18, 19, 20 एप्रिलला सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत आहे. स्पेशली ज्यांना मालवणी आणि कोकणचा मेवा किंवा फिश वगैरे असं, आता समुद्र जवळ असल्यामुळे तुम्हाला इथे फिश एकदम फ्रेश आणि मस्त टेस्टी असं फिश करी, सगळं काही नॉनव्हेज तुम्हाला इथे मिळू शकेल. त्याचे पण सगळे स्टॉल्स इथे अवेलेबल आहेत. तर आवर्जून भेट द्या आणि मस्त सुट्टीचा आनंद घ्या. मुलांना पण घेऊन जा तिथे, त्यांना पण बीचवर मजा येईल. बीचचा आनंद घ्या. खूप सुंदर असा केळव्याचा बीच आहे. तिथे तुम्हाला हॉर्स रायडिंग, नंतर बरंच काही आहे. उंटाची पण सफारी आहे आणि बीच एकदम सुंदर असा आहे, स्वच्छ आणि सुंदर असा आहे. तर आवर्जून व्हिजिट द्या आणि तुम्ही, आय होप तुम्ही खूप एन्जॉय कराल ह्या फेस्टिवलला. थँक्यू सो मच. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.